अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करूयात। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच जणांना पितरांचा त्रास असतो। पितरांच्या त्रासापासून आपल्याला कोणत्या प्रकारे मुक्ती मिळू शकते, अशी कोणती सवय स्वतःला लावून घ्यायची आहे की ज्यामुळे सर्व प्रकारचा जो पितृ त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये अशी एखादी जर व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीच्या गुणांमुळे, त्याच्या सहवासामुळे अक्षरशः 100 पिढ्यांचा पितृत्रास जो आहे तो तुमचा नाहीसा होऊ शकतो। त्या पितरांना, आपल्या पितरदेवांना मुक्ती मिळू शकते, त्यांना सद्गती लाभू शकते। आणि ज्यावेळी त्यांना सद्गती लाभते, ज्यावेळी त्यांना मुक्ती मिळते, त्यावेळी ते त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला देत असतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट यायला सुरुवात होते, मुलांची लग्न व्हायला सुरुवात होतात, कोणत्याही कामामध्ये कधीही अडथळा येत नाही। तर अशी एखादी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर नक्कीच मला कमेंट करून तसं सांगा। आणि जर नसेल तर तुम्ही ती सवय स्वतःला लावून घ्या की ज्यामुळे तुमची आत्ताची चालूची जी पिढी आहे त्यांचा उद्धार तर होईलच, त्याचबरोबर तुमच्या मागच्या पिढीचे जे 100 पिढींचे पित्र आहेत त्यांना देखील सद्गती लाभेल आणि इथून पुढच्या कोळीचा सुद्धा तुमचा उद्धार होईल। अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर पूनम रेमेडीज या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, व्हिडिओ आवडत असतील, माहिती आवडत असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तर हे आहे कलियुग। कलियुगामध्ये कोणत्याही देवाची भक्ती करणं किंवा कोणत्याही नामस्मरणात स्वतःला लीन करून घेणं हे एवढं सोपं नाही। ज्याची पूर्व पुण्याई काहीतरी असेल त्यालाच हे सद्भाग्य लाभतं। आणि आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सातत्याने सांगितलं जातं, गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात की स्वामींची परवानगी असल्याशिवाय कोणीही त्यांच्या दरबारामध्ये जाऊ शकत नाही, पोचू शकत नाही, आरत्या करू शकत नाही, त्यांची सेवा करू शकत नाही। म्हणजे कुठलं तरी तुमचं ऋणानुबंध असेल, काहीतरी असेल पूर्वपुण्य की ज्यामुळे तुम्ही स्वामींशी कनेक्ट झालेला आहात किंवा कोणत्याही ईश्वराशी ज्यावेळी आपण कनेक्ट होतो त्यावेळी आपली पूर्वपुण्याई काहीतरी असते की ज्यामुळे आपण नामस्मरणामध्ये लीन होत असतो। बाहेरचा जरा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा, बाहेरचा आवाज थोडासा बिल्डिंगमध्ये जास्त आज गाजावाजा आहे। तर नामस्मरण आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी एकतर आपली ओरा तर क्लीन होतच असते, हे बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मात्र घरातील निगेटिव्ह जी पॉवर असते ती सुद्धा नाहीशी होते। आणि जेवढं जास्त तुम्ही नामस्मरण करता तेवढी पितरांना सद्गती लाभायला सुरुवात होते। अशी एखादी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल की जी सातत्याने नामस्मरणामध्ये लीन असेल, मग तुम्ही अगदी 11 माळी जप करा किंवा रोजचा 11 माळेपेक्षा एक्स्ट्रा जप करा, चालता फिरता बोलता कोणतंही काम करता तुम्ही जप जर केला तर हा तर अतिशय उत्तम असतो। जो जप श्वासांवरती आपण करत असतो, जसं की श्वास घेताना श्री स्वामी समर्थ, श्वास सोडताना सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्वासांवरती सुद्धा जर जप केला तर यामुळे फुफ्फुसाचे, हृदयाचे जे आजार असतात ते पूर्णपणे नाहीसे होतात। त्याचबरोबर आपलं जे मन आहे ते अतिशय शांत होण्यासाठी मदत होते, डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी सुद्धा मदत होते नामस्मरणामुळे। त्याचबरोबर तुमच्या सानिध्यामध्ये जी कोणी लोक येत असतील ती फक्त आणि फक्त तुम्हाला चांगलीच भेटायला सुरुवात होतात। वाईट विचारांची व्यक्ती कधीही तुमच्याजवळ अलगत नाही ज्यावेळी तुम्ही नामस्मरणामध्ये लीन असेल। एवढे नामस्मरणाचे फायदे आहेत। असं जर नामस्मरण करणारी तुमच्या घरामध्ये एक जरी व्यक्ती असेल तर तुमच्या कुळाचा उद्धार हा झाल्याशिवाय राहत नाही। आता खास करून ज्यांना जास्त प्रमाणात पितरांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी काय करावं, तर अशा व्यक्तींनी रोजच्या रोज दुपारी 12 वाजता एक घास पत्र्यावरती आपल्या कावळ्यांच्यासाठी पितरांच्या नावाने ठेवायचा आहे। पितरांच्या नावाने कावळ्यांना एक घास ठेवायचा आहे। आता बऱ्याच जणांच्या कमेंट अशा येणार आहेत की आमच्या एरियामध्ये कावळे नाहीत। काही हरकत नाही, तुम्ही फक्त एक घास करेक्ट 12 वाजता वरती तुमच्या छतावरती नेऊन ठेवू शकता। जर अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये ठेवू शकता।
अशा पद्धतीने टेरेसवरती नेऊन ठेवू शकता. कुठेही तुम्हाला फक्त एक घास ठेवून द्यायचा आहे. काही कारणास्तव तुम्ही जर जॉब करत असाल आणि तुम्हाला अजिबात बिलकुल वेळ नाही, अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी कोणत्याही गोशाळेमध्ये, मी असं म्हणणार नाही की तुम्ही स्वामी केंद्रातच दान करा, कोणत्याही गोशाळेमध्ये तुम्हाला हे दान करायचं आहे. रोजचा 1 रुपया बाजूला काढून ठेवायचा आहे आणि ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल, अगदी एका महिन्याने तुम्ही ज्यावेळी जाल कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही देवस्थानाच्या तिथे किंवा कुठेही जिथे गोशाळा असेल त्या ठिकाणी गाईला चाऱ्यासाठी हे पैसे द्यायचे आहेत. किंवा आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये गोमाता म्हणून एक छोटीशी दानपेटी असते की गोमातेसाठी, तर त्या पेटीमध्ये सुद्धा तुम्ही हे पैसे टाकू शकता की ज्यामुळे तुमचं हे दान हे चांगल्या कामासाठी म्हणजेच गायीच्या चाऱ्यासाठी जाईल. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी रोजच्या रोज गाईला 1 घास, कावळ्याला 1 घास, त्याचबरोबर आपल्या घरातील जो आग्नेय कोपरा आहे त्यामध्ये एखादा तुपाचा दिवा किंवा एखाद्या पेपरवरती तूप लावायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे आग्नेय कोपऱ्यामध्ये. हे देखील लक्षात ठेवा. यामुळे सुद्धा पितरांचा त्रास हा कमी होतो. त्याचबरोबर लहान मुलांना किंवा एखाद्या पाहुण्याला किंवा एखाद्या ओळखीच्या माणसाला तुम्ही चहा किंवा चॉकलेट वगैरे असं देऊ शकता. यामुळे सुद्धा तुमचा भाग्योदय होण्यासाठी मदत होते. पितरांना सद्गती लाभण्यासाठी मदतही होत असते. लक्षात ठेवा, गाईला 1 घास, कावळ्याला 1 घास, त्याचबरोबर आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये 1 दिवा, मुंग्यांना थोडीशी साखर आणि कोणत्याही एखाद्या गरजू व्यक्तीला 1 कप चहा किंवा लहान मुलांना गोळी, बिस्किट असं काही सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. हे जर काही कारणास्तव, पहा मी तुम्हाला पर्याय भरपूर देत आहे, तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला पितरांच्या त्रासातून रिकामं होण्यासाठी तुम्ही काय करू शकता. हे जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर सलग 28 दिवस कोणत्याही शनिवारपासून तुम्हाला संकल्प करायचा आहे पिंपळ वृक्षाजवळ की मी सलग 28 दिवस 28 प्रदक्षिणा घालेन, मात्र माझा जो पितृत्रास आहे तो पितृत्रास कमी व्हावा आणि आमच्या पितरांना सद्गती लाभावी, त्यांचा कृपाशीर्वाद आमच्या कुटुंबावरती सदैव राहावा. याच्यासाठी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने हा संकल्प तुम्ही करू शकता. जर लेडीज असाल आणि तुम्ही हा संकल्प करणार असाल तर साहजिकच तुमच्या पिरियड येणार आहेत. पिरियड आल्यानंतर काय करावं तर तेवढे 4 दिवस स्किप करायचे आहेत आणि 4 दिवसानंतर तुम्ही हा उपाय कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. 28वा दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ 1 श्रीफळ हे दान स्वरूपामध्ये तिथे ठेवून यायचं आहे आणि रोजच्या रोज पूजा करत असताना 1 दिवा, जसं की तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा हा शास्त्रशुद्ध पद्धतीने अतिशय सर्वोत्तम मानलेला आहे. त्याच्यासाठी कणकेचा दिवा बनवायचा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, मीठ अजिबात घालायचं नाही. हा दिवा बनवून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये फुलवात किंवा लांबवात जर तुम्ही करणार असाल तर 2 वाती एकत्र करून त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत किंवा मग तुम्ही फुलवात सुद्धा घालू शकता. ही वात घातल्यानंतर तुम्हाला एकतर तिळाचं तेल लागेल, तिळाचंच तेल वापरायचं आहे. काही कारणास्तव तुम्ही तिळाचं तेल वापरू शकत नसाल तर तुम्ही तूप वापरायचं आहे. तूप हे गाईचंच असावं, मार्केटमधून विकत घेतलं तरी देखील चालेल, मात्र गाईचंच तूप असावं याची देखील खबरदारी घ्यायची आहे. ज्यांना प्रचंड धन हवं असेल, ज्यांना प्रचंड पैसा हवा असेल, आपल्या पितरांच्याकडून समृद्धी हवी असेल तर अशा लोकांनी शनिवारपासून सलग, लक्षात ठेवा, शनिवारपासून सलग तुम्हाला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. पूजा करत असताना 1 तांब्या जल अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना त्याच्यामध्ये काळे तीळ हे घालायचे आहेत आणि जल अर्पण करायचं. मनामध्ये प्रार्थना करायची आहे की आजपासून सलग 41 दिवस संकल्प तिथे सुद्धा करायचा आहे की 41 दिवस सलग मी संकल्प करत आहे की मी रोजच्या रोज तुमच्या दर्शनासाठी इथं येणार आहे आणि माझा अमुक अमुक आर्थिकचा प्रश्न आहे, जसं की तुमच्यावरती कर्ज असेल किंवा तुम्हाला पैसा हवा असेल, सुख समृद्धी हवी असेल तर तुम्ही तुमच्या पितरांकडे, तुमच्या पितरदेवांकडे ते मागणी करायची आहे आणि त्या ठिकाणी 1 साजूक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. अर्थातच मार्केटमधून तूप घेतलं तरी देखील चालेल, मात्र ते तूप गाईचंच असावं. हा दिवा लावून यायचा आहे. रोजच्या रोज फक्त 1च टाइम ठेवायचा आहे.
सकाळी 8च्या नंतर अजिबात पूजा करायची नाही. जर तुम्हाला पैसा धन समृद्धी हवी असेल तर लक्षात ठेवा टायमिंग. पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता. अन्यथा सायंकाळच्या वेळी 4:30 वाजल्यापासून ते तुम्ही अगदी रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही पिंपळ वृक्षाची अशा पद्धतीने पूजा करू शकता. तर ही पूजा करत असताना गोडा नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा एखादी पांढरी मिठाई सुद्धा तुम्ही अर्पण करायची आहे. आणि जी लोक 28 दिवसांचा संकल्प करणार आहेत त्यांनी सुद्धा काहीतरी गोडा नैवेद्य रोजच्या रोज घेऊन जायचं आहे. जसे की साखर साधी नेऊ शकता किंवा खडी साखर नेऊ शकता, पेढे नेऊ शकता, कधीतरी मिठाई नेऊ शकता. जसं की तुमची ज्या पद्धतीने परिस्थिती असेल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा रुजू करायची आहे आपल्या पितर देवांच्या स्मरण करून. त्याचबरोबर ज्यांना फक्त अनुभव घ्यायचा आहे, बघा, ज्यांचा विश्वासच नाही, ज्यांना फक्त अनुभवच घ्यायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये की खरंच पितरांचा त्रास नाहीसा होऊ शकतो का, अशा प्रत्येक व्यक्तीने सलग 41 दिवस ज्यावेळी तुमची आंघोळ होईल त्यावेळी आंघोळ झाल्या ज्यावेळी तुम्ही बाहेर याल त्यावेळी प्रथम दक्षिणेकडे पुढा करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे, सर्वेभ्यो पितरेभ्यो नमो नमः. हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या पितर देवतांना नमस्कार करायचा आहे की तुम्ही जे मला हे घर दिलेलं आहे, जे आता साहजिकच प्रत्येक जण जो घरामध्ये राहतो तो पूर्वजित आपली जी प्रॉपर्टी असते, आई वडिलांची असो, सासू सासऱ्यांची असो, आजा पंजेची असो, त्याच्या घरामध्ये राहत असतो. जर तुम्ही खरेदी केली असेल तर काही हरकत नाही. मात्र खरेदी जरी केली असली तरी सुद्धा त्या प्रॉपर्टीमध्ये जर शेतीचा पैसा लागला असेल तर साहजिकच तुम्हाला ही प्रार्थना करणं गरजेचं आहे की मी तुमची अतिशय आभारी आहे की तुम्ही मला हे घर दिलं, हे वैभव दिलं, तुमच्यामुळे मला शेती मिळालेली आहे की ज्यामुळे मी 2 वेळचं जेवण, पुरेसं जे अन्न, वस्त्र, निवारा जे काही तुमच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल मी अतिशय तुमची ऋणी आहे, आभारी आहे. तुमची कृपादृष्टी माझ्यावरती सदैव राहावी, माझ्या कुटुंबावरती सदैव राहावी, आम्हाला चांगली बुद्धी लाभावी, आमच्या हातून कायम सत्कार्य घडत राहावे, अशी प्रार्थना आपल्या पितर देवांकडे करायची आहे. ही प्रार्थना करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे आणि हातपाय धुवायचे आहेत. ही क्रिया करत असताना बाथरूममधून बाहेर निघाल्यापासून पुन्हा तुम्ही ज्यावेळी मंत्र म्हणाल, ज्यावेळी प्रार्थना म्हणाल आणि पुन्हा बाथरूममध्ये जाल तोपर्यंत कुणाशीही एकही शब्द घरच्या व्यक्तीशी बोलायचा नाही, बाहेरच्या व्यक्तीशी सुद्धा बोलायचा नाही, फोन अजिबात उचलायचा नाही. पूर्णपणे श्रद्धेने ही क्रिया सलग 41 दिवस करायची आहे. 41 दिवस ही क्रिया करत असताना जर तुम्हाला सुतक आलं, सोयर आलं किंवा विटाळ आला, पिरियड आल्या तर अशा वेळी ते दिवस स्किप करायचे आहेत आणि पुढचे दिवस कंटिन्यू ठेवायचे आहेत. मी तुम्हाला छाती ठोकपणे अगदी 100% स्वामींच्यावरती विश्वास आहे माझा, म्हणूनच मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की 21 दिवसांच्या आत तुम्हाला प्रभाव हा जाणवायला सुरुवात होईल. आता हा प्रभाव चांगला आहे की वाईट हा कसा समजून घ्यावा. घरामधल्या कटकडी जर कमी व्हायला लागल्या, घरामध्ये आर्थिक जे प्रॉब्लेम आहेत ते असं जाणवायला लागलं तुम्हाला की हा बाबा आता थोडासा प्रभाव वाटतोय, माझं डोकं शांत आलेलं आहे, माझं मन स्थिर झालेलं आहे, मला छान वाटत आहे, मला आनंदी वाटत आहे, डिप्रेशनमधून तुम्ही बाहेर निघत असाल तर नक्कीच तुमचा पितरांचा त्रास हा कमी होत आहे. हा अतिशय दिव्य अनुभव आहे. नक्कीच करून पहा आणि आलेला अनुभव देखील मला शेअर करायला अजिबात विसरू नका. झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.